नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपले स्वागत। बिटकॉइन आणि कॅश या प्रकरणामध्ये रवींद्र पाटील या IPS अधिकाऱ्यांना आज पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे पत्रकार परिषद घेतली आणि त्यातील काही धक्कादायक माहिती त्यांनी उघड केली। जाणून घेऊया रवींद्र पाटील। महाराष्ट्र निवडणुकीमध्ये बिटकॉइन पैशाचा वापर होतोय याबाबतची मी काल बातमी मीडियाला सामोरं जाऊन मी काही गोष्टी उघड केल्या होत्या। त्याप्रमाणे मी आज सकाळी निवडणूक आयोगाला पत्र लिहून निवडणूक आयोगाला हे सगळे ऑडिओ पाठवलेत ईमेलद्वारे आणि त्यांना सगळे स्क्रीनशॉट पाठवून त्यावर इंडिपेंडंट चौकशी करण्याची मागणी केलेली आहे। या दरम्यान मी आपल्याला सांगू इच्छितो की मला काही कागदोपत्री पुरावे मिळालेले आहेत की 2018 साली एक बिटकॉइनचं क्रिप्टोकरन्सी वॉलेट चोरीला गेलं होतं। ते वॉलेट अमित भारद्वाजकडून सीज केलं होतं, परंतु कोरेगाव पार्कमधल्या पोलीस स्टेशनच्या एका वेगळ्याच गुन्ह्यामध्ये ते वॉलेट मुद्देमाल म्हणून दाखवण्यात आलं आणि त्याच्यानंतर त्याचं मिसअप्रोप्रिएशन झालं। याच्याबद्दल माझ्याकडे कागदोपत्री पुरावे आलेले आहेत आणि त्यामुळं गौरव मेहता जे सांगतोय की माझ्याकडे एक चोरी केलेला वॉलेट आहे, हा आरोप खरा आहे, मानण्यास जागा आहे। हा एक भाग झाला। त्यानंतर आता मी हे सगळे पुरावे घेऊन हायकोर्टामध्ये एक रिट पिटिशन दाखल करतोय की आता सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे सगळे बिटकॉइनचे गुन्हे CBIकडे हस्तांतरित करण्यात आले आहेत। त्यामुळे CBIने त्याची चौकशी करावी आणि हे पुरावे गृहीत धरावेत, या पद्धतीने मी मागणी करतोय। आणि यानंतर तपास यंत्रणांनी कुठलाही तपास केला त्यासाठी मी माझा मोबाईल बाजूला ठेवून दिलेला आहे आणि जर तपास यंत्रणांना कुठलीही करायची असेल तर त्याबद्दल माझी सहकार्य करण्याची पूर्ण तयारी आहे। ऑडिओ क्लिप टोटल माझ्याकडे ज्या 10 आल्या होत्या त्या 5 लोकांचे ऑडिओ क्लिप आहेत। त्यात सुप्रिया सुळेंचे 3 ऑडिओ आहेत, 4 ऑडिओ अमिताभ गुप्ता यांचे आहेत, 1 ऑडिओ नाना पटोले यांचा आहे, 1 ऑडिओ गौरव मेहताचा आहे आणि 1 ऑडिओ भाग्यश्री नवटाके यांचा आहे। हे ऑडिओपैकी 3 लोकांना मी स्वतः ओळखतो, कारण गौरव मेहता सायबर एक्सपर्ट आहे, त्याला मी अनेक वर्षापासून ओळखतो आणि भाग्यश्री नवटाके आणि अमिताभ गुप्ता यांचाही माझा परिचय आहे। त्यामुळे त्यांचा ऑडिओ मला ओळखण्यासाठी फार कष्ट पडले नाहीत। अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही। अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा। अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय गुड मॉर्निंग चूर्ण। 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते। खडकवासला मतदारसंघामध्ये सचिन दोडके आणि भीमराव तापकीर अशी निवडणूक होती। सचिन दोडके यांनी आमदार झालं असं गृहीत धरून, निवडून आले असं गृहीत धरून त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी बॅनर्स लावले। पुणे मुंबई मार्गावरती खंडाळा येथे एका ट्रकला पलटी अपघात झाला, परंतु त्यात कोणती जीवितहानी झाली नाही, फक्त ट्रक आणि आतल्या सामानाचं नुकसान झालं।
दे रे नंबर देणार रे तुला पाठवतो मी तिथे त्याला पाठवतो. ज्येष्ठ शिल्पकार चित्रकार प्राध्यापक दिनकर शंकर थोपटे यांचा 85 वर्ष झाल्यानिमित्ताने गौरव समारंभ करण्यात आला. त्याच वेळेला गिरीश प्रभुणे हे त्या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी सांगितलं की अभिज्ञान शाकुंतलमवरील चित्रमालिका पाहण्याची ही संधी म्हणजे दुर्मिळच आहे. आणि या कार्यक्रमाचं पाणी घालून आता खऱ्या अर्थाने उद्घाटन झालं. आता आपली जबाबदारी आहे तो वटवृक्ष वाढवण्याची आणि त्याच्या पारंब्या फक्त पुण्यात नाही, महाराष्ट्रात नाही, भारतभर आणि भारताच्या बाहेर सुद्धा नेण्याची. त्याच्यामुळे थोपटे सरांचा हा कलासक्त वारसा येणाऱ्या अनेक पिढ्यांना प्रेरणादायी ठरेल. आणि जसं मी थोपटे सरांना मगाशी म्हटलं की फक्त 85 25 असलेला उत्साह तुमच्याकडनं आम्हाला अजूनही अपेक्षित आहे.